नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक होळकर जी.एस. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी विभाग. काल आपण पेपर 1 मधील जो पहिला लेसन आहे, कार्यशाळा परिसर व कार्यसंस्कृती, यामध्ये आपण शिस्तीची माहिती पाहिली किंवा त्या शिस्तीचं पालन करणं कसं गरजेचं आहे किंवा काही कामगारांना जर शिस्तीचा भंग केला तर त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते याविषयी माहिती पाहिली. त्याचप्रमाणे सुरक्षा सावधानी याचीही आपण माहिती पाहिली. यामध्ये कार्यशाळेत होणारे अपघात, मग ते मानवी चुकांमुळे होणारे अपघात त्याची काय कारणं आहेत किंवा तांत्रिक अज्ञानामुळे होणारे अपघात त्याची काय कारणे आहेत याची आपण माहिती पाहिली. आज आपण त्याच टॉपिक मधला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे सुरक्षा नियमांचे वर्गीकरण, त्याची आपण माहिती पाहणार आहोत. आता सुरक्षा नियमांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे. 1. सुरक्षतेचे सर्वसाधारण नियम, यंत्रावर काम करत असताना पाळावयाचे नियम, हत्यारे व अवजारे वापरताना पाळावयाचे नियम. कामगार कंपनीमध्ये काम करत असताना जर विना अपघात काम व्हायचं असेल तर सुरक्षा संदर्भातले जे काही नियम केलेले आहेत या नियमांचं काटेकोर पालन होणं गरजेचं आहे. आणि या सुरक्षा नियमांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर होणारं काम पण चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी होऊ शकतं, कोणत्याही प्रकारचा अपघात घडून येत नाही. आणि म्हणून त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या सुरक्षेच्या नियमांचं पालन करणे अपेक्षित असतं. आता पहिला जो आपण भाग पाहणार आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे सर्वसाधारण नियम. आता सुरक्षिततेबाबत कोणते कोणते नियम असावेत किंवा आहेत, तर पहिला कडा आहे तो म्हणजे कार्यशाळा नेहमी स्वच्छ व नीटनेटकी ठेवावी. याचा अर्थ कामगार ज्या ठिकाणी काम करतो आहे त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे. कोणत्याही इतर वस्तू त्याच्या जवळ पडलेल्या असता उपयोगाच्या नाहीत, अन्यथा त्याच्यामुळे अपघात व्हायची शक्यता असते. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी तो कामगार काम करतो आहे तिथला परिसर स्वच्छ व नीटनेटका असावा. या सुरक्षिततेचा दुसरा नियम जो आहे तो म्हणजे कार्यशाळेत प्रकाशाचा अभाव असल्यास कार्य करू नये. प्रकाशाची योग्य योजना करूनच कार्य करावे. हा सुद्धा नियम अत्यंत महत्वाचा आहे. कामगार ज्या मशीनवरती काम करतो आहे तिथं त्याला त्या ठिकाणी प्रकाशाची सोय असली पाहिजे. त्याला तिथलं पूर्णपणे व्यवस्थित डोळ्यानं दिसलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही ठिकाणी तिथं थोडासा अंधार येऊ शकतो. अशा वेळी तिथं प्रकाशाची योजना करून म्हणजे योग्य लाईटची वगैरे व्यवस्था करून त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित आहे. हा सुद्धा सुरक्षिततेचा अत्यंत महत्वाचा असा नियम आहे. तिसरा नियम, कार्यशाळेत सैल कपडे घालू नये. हा नियम सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कारण कामगाराने जर सैल कपडे घातले तर मशीनवर काम करत असताना जे फिरणारे भाग असतात त्यामध्ये हा कपडा अडकून
अपघात व्हायची शक्यता असते. आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्याने सैल कपडे किंवा घालू नयेत. सुरक्षिततेचा पुढचा नियम आहे तो म्हणजे अंगावर लोंबकळणारे कपडे, उदाहरणार्थ टाय असेल, मफलर असेल किंवा दुपट्टा असेल इत्यादी असू नये. लोंबकळणारे जे कपडे असतील आत्ता सांगितल्याप्रमाणे, तर ते लोंबकळणारे कपडे त्या मशीनच्या फिरणाऱ्या भागामध्ये जर अडकले तर तुम्ही त्या फिरणाऱ्या भागाकडे ओढला जाईल आणि दुर्दैवी असा त्या ठिकाणी अपघात व्हायची शक्यता असते. आणि त्यामुळे सुरक्षिततेचा हा नियम सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. सुरक्षिततेबाबतचा पुढचा नियम म्हणजे किमती वस्तू परिधान करून कार्य करू नये. आता किमती वस्तू परिधान करून कार्य करू नये याचा अर्थ अंगावरती जर तुम्ही चांगल्या कपडे घालून जर काम करत असाल तर तुमचं लक्ष सगळं त्या कपड्याकडेच असेल. काम करत असताना माझा कपड्याला कुठं डाग तर लागणार नाही ना, तो खराब होणार नाही ना, याच्याकडेच त्या कामगाराचं लक्ष जातं. आणि त्याचं मग त्यामुळे त्याच्या हातून तयार होणाऱ्या जे काही वस्तू असेल ती वस्तू योग्य प्रकारची तयार होत नाही. आणि त्यामुळे कंपनीनं काम करत असताना जो काही पोशाख ठरवून दिलेला आहे, ॲप्रन वगैरे, ते घालूनच आपलं त्या ठिकाणी काम करणं अपेक्षित असतं. त्याचप्रमाणे पायामध्ये नेहमी बूट असावेत. सुरक्षिततेचा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा नियम आहे. कोणत्याही प्रकारची कार्यशाळा असेल किंवा कंपनी असेल, कारखाना असेल, याच्यामध्ये नेहमी अणकुचीदार किंवा टोकदार वस्तू इकडं तिकडं पडलेल्या असतात. आणि आपण त्या कंपनीमध्ये जात असताना जर आपल्या पायामध्ये रबरी चपला वगैरे जर असतील तर त्याच्यामधून ती अणकुचीदार लोखंडी वस्तू घुसून आपल्या पायाला इजा व्हायची शक्यता असते. आणि त्यामुळं नेहमी कंपनीमध्ये काम करत असताना त्या कामगाराच्या पायामध्ये कातडी बूट असावीत. रबरी बूट नको, कातडी बूट असावे की जेणेकरून एखाद्या अणकुचीदार वस्तू जरी असेल तर तुमचा पाय त्या ठिकाणी सुरक्षित राहू शकेल. सुरक्षिततेबाबतचा पुढचा सुद्धा अत्यंत महत्वाचा नियम आहे तो म्हणजे कार्यशाळेत किंवा कारखान्यामध्ये भांडण, तंटा किंवा खोड्या करू नयेत. बऱ्याच वेळा काम चाललेलं असतं मशीनवरचं, मशीनवरचे पार फिरत असतात आणि अशा वेळी काम करत असताना शेजारील कर्मचाऱ्याशी काय भांडण तंटा करत बसाल किंवा काही चेष्टा मस्करी करत बसाल तर त्यामुळं तिथं अपघात व्हायची शक्यता असते. तर अशा प्रकारे या सुरक्षिततेचे हे सर्वसाधारण नियम आहेत. पुढचा पण पॉइंट पाहणार आहे तो म्हणजे यंत्रावर काम करत असताना पाळावायचे नियम. कोणत्याही मशीनवरती काम करत असताना कोणत्या नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला नियम आहे यंत्रावर काम करताना सर्वप्रथम त्याची माहिती करून घ्यावी. कोणत्याही मशीनवरती काम करत असताना त्या मशीनची परिपूर्ण माहिती असल्याशिवाय ती मशीन चालू करू नये. त्या कामगाराच्या मनामध्ये काही शंका असतील, त्याला काही गोष्टी त्या मशीनबद्दलच्या माहिती नसतील तर आपल्या वरिष्ठांना विचारून खात्री केल्याशिवाय त्या मशीन चालू करू नये. मशीन तुम्हाला चालू करता आली पाहिजे, ती व्यवस्थित बंद करता आली पाहिजे. त्या यंत्राला किंवा त्या मशीनला जर योग्य वेगवेगळ्या गती द्यायच्या असतील तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे.
अडचणीच्या वेळी इमर्जन्सी बटन असतं, त्याच्या साह्यानं मशीन कशा प्रकारे लगेच बंद करता येईल याच्याबद्दलचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असावं. तर अशा प्रकारे यंत्रावर काम करत असताना प्रथम त्या कामगारांनी त्या मशीनची सर्व माहिती करून घेणं अपेक्षित आहे. यंत्रावर काम करत असताना पाळावायचा दुसरा नियम तो म्हणजे यंत्रावर घट्ट केलेले हत्यार किंवा कार्य म्हणजे जॉब योग्य तऱ्हेने ठेवलेला आहे का याची खात्री करून घ्यावी. म्हणजे या मशीनवरती जो काही तुम्ही वस्तू योग्य प्रकारे घट्ट करून बसवलेली आहे का, किंवा त्याच्यावर वापरण्यात येणारं जे टूल आहे ते योग्य प्रकारे घट्ट केलेलं आहे का याच्या अगोदर खात्री करून घ्यायची. तिसरा नियम आहे की मशीनवर काम करताना इतरांशी बोलू नये. मशीनवर काम करत असताना मी आत्ताच काही वेळापूर्वी सांगितलं की मशीन चालू असताना त्याचे फिरणारे भाग बरेचसे असतात. आपल्या कामावरती लक्ष पाहिजे आणि अशा वेळी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून जर तुम्ही काम केलं तर कामही उत्तम प्रतीचं होतं आणि ते काम विना अपघात होऊ शकतं. परंतु काम करत असताना जर तुम्ही इतरांशी बोलला, इतरांशी गप्पा मारत बसला तर मात्र त्या ठिकाणी अपघात व्हायची शक्यता असते. तयार होणारी वस्तू तिची गुणवत्ता राखली जाऊ शकणार नाही आणि म्हणून यंत्रावर किंवा मशीनवर काम करताना इतरांशी बोलू नये. यंत्रावर काम करताना पाळावायचा पुढचा नियम तो म्हणजे कामावर पूर्णपणे लक्ष द्यावे. पूर्णपणे लक्ष दिल्यामुळं वस्तू चांगल्या गुणवत्तेची तयार होण्यास मदत होते. पुढचा नियम आहे तो म्हणजे यंत्र ज्या स्विचद्वारे सुरू होते त्याची माहिती करून घ्यावी. म्हणजेच यंत्र किंवा मशीन चालू करण्याचं कुठं बटन आहे, कुठं फिटिंग केलेलं आहे, मशीन बंद करायचं बटन कोणत्या ठिकाणी आहे त्याची पण माहिती करून घ्यावी. यंत्रावर नेहमी योग्य धार असलेले हत्यार वापरावे. म्हणजे एखादं लोखंडी जॉब कटिंग करायचं जे मशीन असेल आणि त्याच्यावरती वापरण्यात येणारे जे टूल आहे त्याला योग्य प्रकारची धार असली पाहिजे. जर बोथट असेल किंवा त्याला धार नसेल तर तुमची वस्तू व्यवस्थित कटिंग होणार नाही, त्याची गुणवत्ता घसरेल आणि त्यामुळं त्या यंत्रावर नेहमी योग्य धार असलेलं टूल वापरावे. पुढचा जो नियम आहे तो म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी किंवा कार्य सुरू करण्यापूर्वी पट्टे बदलून कार्यानुसार आवश्यक ती गती यंत्रावर मिळवून घ्यावी. म्हणजेच त्या मशीनला आपल्याला कमी गती, मध्यम गती किंवा जास्त गती अशा प्रकारच्या गती त्या मशीनवरती ऍडजस्ट करण्याची सोय असते. मग तुम्हाला काम करत असताना कमी गती पाहिजे, मध्यम गती पाहिजे का जास्त गती पाहिजे हे एकदा निश्चित करून त्याप्रमाणे त्या मशीन मधले जे काय पट्टे असतात ते बदलून त्या मशीनची योग्य गती आहे का नाही ही अगोदर खात्री करूनच मग त्या ठिकाणी काम सुरू करणं अपेक्षित असते. तर अशा प्रकारे या यंत्रावर काम करताना कोणते नियम पाळले पाहिजेत याच्याबद्दलची आपण माहिती पाहिली. त्याचप्रमाणे तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे हत्यारे व अवजारे वापरताना पाळावयाचे नियम. आता जे काय आपण टूल्स वापरणार आहेत किंवा जी काय आपण अवजारे वापरणार आहोत ते वापरत असताना कोणते नियम पाळणे अपेक्षित आहे. तर पहिलं,
हत्याराद्वारे केल्या जाणाऱ्या कार्याची सर्वप्रथम माहिती करून घ्यावी. म्हणजेच एखादं टूल कशा प्रकारे वापरायचं असतं त्याची अगोदर माहिती करून घ्यावी. दुसरा नियम आहे त्याचा, योग्य हत्यारांचा योग्य त्याच ठिकाणी वापर करावा. उदाहरणार्थ, समजा नट बोल्ट टाईट व लूज करण्यासाठी स्पॅनर वापरला पाहिजे, तिथं पक्कड वापरता उपयोगाचे नाही. म्हणजेच जे काही हत्यारे किंवा अवजारे असतील त्यांचा वापर कुठं केला पाहिजे, कसा केला पाहिजे आणि कोणतं टूल कोणत्या ठिकाणी वापरलं पाहिजे याची अगोदर माहिती करून घेणं अपेक्षित आहे. अन्यथा तिथं अपघात व्हायची शक्यता असते. तिसरा नियम आहे, वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे एकत्र ठेवू नये. अनेक प्रकारची तुम्हाला हत्यारे त्या मशीनवरती काम करताना वापरावी लागतात आणि ही सगळी हत्यारे जर एकाच ठिकाणी ठेवली तर तुम्हाला आवश्यक जे टूल पाहिजे किंवा जे हत्यार पाहिजे ते लवकर मिळू शकणार नाही आणि त्यामुळं ती सर्व हत्यारे अशी वर्गीकरण करून जर ठेवली तर तुम्हाला पाहिजे त्या वेळेस ती लगेच त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. पुढचा नियम आहे तो म्हणजे काम संपल्यानंतर किंवा कार्य झाल्यानंतर सर्व हत्यारे व उपकरणे स्वच्छ करून योग्य ठिकाणी ठेवावीत. आपण दिवसभर काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापरतो आणि मग सायंकाळी काम संपल्यानंतर हे जे काय आपण दिवसभर वापरलेले जे काही साहित्य असेल, टूल्स असतील, हत्यारे असतील, अवजारे असतील, त्याचं त्या दिवसाचं काम झाल्यानंतर ते स्वच्छ फडक्यानं पुसायचं आणि ते ज्या ठिकाणाहून घेतलं होतं त्या ठिकाणी पुन्हा नेऊन ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळं तुम्हाला दुसऱ्या दिवशी आवश्यक असणारं हत्यार ते लगेच मिळू शकतं. पुढचा जो नियम आहे अवजारे वापरताना तो म्हणजे खराब हत्यारांचा उपयोग करू नये. बऱ्याच वेळा काय जे टूल्स तुम्ही त्या मशीनवरती वापरता ते डॅमेज झालेले असतात आणि हे डॅमेज झालेलं किंवा खराब झालेलं जे टूल आहे किंवा हत्यारे आहेत ते पुन्हा वापरू नयेत. अन्यथा तुमच्याकडून तयार होणारी वस्तू चांगल्या गुणवत्तेची होणार नाही. जर ते खराब टूल असेल तर ते पुन्हा तुटायची शक्यता असते, अपघात व्हायची शक्यता असते. तर तो हा सुद्धा एक नियम पाळणं अपेक्षित आहे. पुढचा नियम म्हणजे सूक्ष्म मापी उपकरणे हत्यारांसोबत ठेवू नये. आता आपल्याला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची गेजेस वापरावी लागतात आणि हे गेजेस त्या लोखंड्या साहित्यामध्ये ठेवू नये. अन्यथा त्याच्यावरची जी काचेची डाईल असते ती खराब व्हायची शक्यता असते, ती तुटण्याची शक्यता असते, ती फुटण्याची शक्यता असते, ते टूल खराब व्हायची शक्यता असते. आणि म्हणून जी काय अशी वेगवेगळ्या प्रकारची सूक्ष्म मापीची उपकरणे असतात, गेजेस असतात, ते एका बाजूला आणि इतर साहित्य एका बाजूला त्या ठिकाणी ठेवावीत. तर अशा प्रकारे आपण हत्यारे व अवजारे वापरताना कोणते नियम पाळणे अपेक्षित आहेत याबद्दलची आपण माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण अत्यंत महत्त्वाचा पाहणार आहे तो म्हणजे आरोग्य निरामयता. कंपनीमध्ये जो कामगार काम करत असतो तो नेहमी निरोगी असला पाहिजे. तो जर आजारी असेल तो त्याचं काम पूर्ण क्षमतेनं करू शकणार नाही आणि म्हणून त्या कामगाराचं आरोग्य हे चांगलं असणं अपेक्षित आहे.
मग हे आरोग्य किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी ज्या सवयी अंगीकारल्या जातात त्या निरामयता असं म्हणतात. कामगार हा त्या कारखान्यातील उत्पादनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. जर कामगार निरोगी असेल तरच तो सातत्याने आणि उत्साहानं काम करेल. आणि त्यामुळं काय होईल, तुमच्या कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या वस्तूची गुणवत्ता चांगली असणार आहे. त्याचप्रमाणे त्या कारखान्याच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आणि यासाठी त्या कारखान्यामध्ये कामगारांसाठी आरोग्यविषयक सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. आता कामगारांच्या चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या कोणत्या सुविधा असाव्यात? त्याच्यामध्ये पहिला आहे स्वच्छता. कारखान्याच्या भिंती असतील, कारखान्याचं छत असेल, कारखान्याची फरशी असेल, ती स्वच्छ असली पाहिजे. आणि वेळच्या वेळी रंगरंगोटी केलेली असली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी काम करतो ती जागा जर अस्वच्छ असेल, तिथं वास वगैरे असा कुबट येत असेल आणि अशा वातावरणामध्ये जर तो कामगार त्या ठिकाणी काम करत असेल, तिथं सांडपाणी असेल, तिथं मच्छर असते, तर अशामुळं त्या वातावरणामुळं त्या कामगाराचं आरोग्य धोक्यात यायची शक्यता असते. आणि म्हणून नेहमी तिथला परिसर हा स्वच्छ असला पाहिजे, तरच त्या कामगाराचं आरोग्य चांगलं राखलं जाईल. दुसरं आहे पॉइंट वायू विजन. वायू विजन म्हणजे काय? तर कामगार ज्या ठिकाणी काम करतो आहे तिथं खेळती हवा असली पाहिजे, मोकळी हवा असली पाहिजे. मग शुद्ध हवा जर खेळती असेल तर तो कामगार पूर्ण कार्यक्षमतेनं त्या ठिकाणी काम करू शकतो. बऱ्याच वेळा काय असतं की गरम वस्तूच्या ठिकाणी तो काम करत असतो. मग या गरम वस्तूपासून त्याचं संरक्षण जर व्हायचं असेल तर त्याचं वायुविजन योग्य पद्धतीनं होणं अपेक्षित आहे. म्हणजेच गरम असणारी तिथली जर हवा असेल, वस्तू तयार करत असताना तिथं गरमपणा जाणवत असेल, त्याच्यामुळे तिथली जी गरम हवा तयार होते ती योग्य प्रकारे अशी पाईपलाईनद्वारे वातावरणामध्ये जर सोडण्याची सोय असेल तर त्या ठिकाणचं तापमान हे चांगलं थंड असण्यास मदत होते आणि कामगार त्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतो. कामगाराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी तिसरा एक महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे प्रकाश. कामाच्या ठिकाणी नैसर्गिक अथवा कृत्रिम पुरेसा प्रकाश असावा. त्याला पुरेसं डोळ्यानं दिसलं पाहिजे आणि त्यामुळं तिथं कामाच्या ठिकाणी नैसर्गिक प्रकाश येईल अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी असावी. जर ती नसेल, ती निदान कमीत कमी पुरेशी लाईट त्या ठिकाणी असली पाहिजे, तरच तो व्यवस्थित त्या ठिकाणी काम करू शकेल. त्यानंतर कामगाराचं चांगलं आरोग्य राखण्यासाठी अजून काय पाहिजे? त्याला स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या माणसाचे किंवा पोटाचे विकार हे नेहमी अशुद्ध पाण्यामुळे होत असतात आणि त्यामुळे लोक आजारी पडत असतात. त्यामुळे त्या कामगाराला नेहमी स्वच्छ पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असलं पाहिजे. त्या कामगाराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी अजून कोणतं सुविधा पाहिजे? तर धूळ व धूर निवारण. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे वायू, धूर निर्माण होत असल्यास त्यासाठी ते उद्भवणार नाहीत अशी त्याची व्यवस्था करावी. तर काम करत असताना ही जर धूळ वगैरे तयार होत असेल
तर त्याचं योग्य प्रकारे निवारण करण्याची सोय तिथं असली पाहिजे, की जेणेकरून तो कामगाराचं तिथलं वातावरण चांगल्या प्रकारे राहू शकेल. ज्या ठिकाणी कामगार काम करतोय तिथं टॉयलेटची सोय असली पाहिजे. कारण टॉयलेटची सोय नसेल तर त्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळं पुरेशा प्रमाणात टॉयलेट्स, बाथरूम याची सोय त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे न्हाणीघर असावं, त्याला आपण बाथरूम म्हणतो. बऱ्याच वेळा आवश्यक असेल तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या कामगाराला वाटलं की आपल्याला थोडीशी आंघोळ वगैरे केली पाहिजे, हातपाय तोंड धुता आलं पाहिजे, तर अशा प्रकारची एक सोय त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यानंतर थुंकी पात्रे पाहिजे. कारखान्यामध्ये सोयीस्कर जागेवर थुंकी पात्रे ठेवलेली असावीत आणि ती स्वच्छ ठेवावी. बऱ्याच वेळा कामगारांना कुठेही थुंकण्याची सवय असते आणि त्याच्यामुळं आजार पसरण्याचा संभव असतो. सध्या आपण कोरोना विषाणूचा प्रकोप पाहतो आहोत, अनुभवत आहोत आणि हे विषाणू अशा थुंकीमुळे पणही पसरू शकतात आणि म्हणून शासनानं असं सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरती बंदी घातलेली आहे. जर असं सापडलं तर त्याला दंडही होऊ शकतो. तीच खबरदारी कारखान्यामध्ये सुद्धा घेतलेली असते. तर अशी थुंकी पात्र वेगवेगळ्या ठिकाणी असावीत. त्याचप्रमाणे विश्रांतीगृह आणि भोजनगृह असावीत. कामगारांसाठी विश्रांतीगृह व भोजनगृह असावे, तिथे पुरेसा प्रकाश असावा व ते स्वच्छ असावे. बऱ्याच वेळा कामगार दिवसभर काम करत असताना त्याला काही वेळेस थोडी विश्रांतीची आवश्यकता वाटते आणि त्यासाठी त्याला त्या ठिकाणी विश्रांतीगृहाची सोय असली पाहिजे. कामगाराला व्यवस्थित त्या ठिकाणी जेवणाची सोय असली पाहिजे, भोजनगृहाची रचना असली पाहिजे, तिथं पुरेसा प्रकाश असला पाहिजे, तिथं स्वच्छता असली पाहिजे. तर या प्रकारच्या जर सुविधा असतील तर निश्चितपणे कामगाराचं आरोग्य चांगलं राहण्यास त्या ठिकाणी मदत होईल. त्यानंतर आडगळ. आता आडगळ म्हणजे काय, तर कामाच्या ठिकाणी कामगाराला सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी प्रत्येक कामगाराला 9.9 घनमीटर जागा उपलब्ध असावी व तळापासून छत 4.2 मीटर पेक्षा जास्त उंच असावे. म्हणजेच तुमच्या इमारतीचा किंवा त्या कारखान्याचा जो स्लॅब आहे हा पुरेसा उंच असावा की जेणेकरून तुम्हाला काम करत असताना त्या ठिकाणी सुरक्षित त्या ठिकाणी वाटू शकेल. तर या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे प्रथमोपचार. त्याची माहिती आपण उद्याच्या लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद.